लठ्ठपणाचा धोका कमी करणे, लहान बदल आणि मोठा प्रभाव. लठ्ठपणाचा धोका कमी करणे. अलीकडच्या वर्षात लठ्ठपणाचा जागतिक प्रसार चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे, ज्याचा परिणाम सर्व वयोगटातील आणि सर्व सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीवर लोकांवर होत आहे. तो आता फक्त एका कॉस्मेटिक चिंता नाही, तर लठ्ठपणामुळे हृदयविकार, मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे असे आजार झालेले आहेत. डेस्कवर बसून दीर्घ काळ घालवलेले, आधुनिक जीवनशैली, वेगवान जीवन जगण्यासाठी प्रक्रिया केलेल्या आणि जलद खाद्यपदार्थावर अवलंबून राहणे आणि शारीरिक हालचालीचा सामान्य जीवनावर खूप प्रभाव पडत आहे. यामुळे लठ्ठपणाच्या महामारीमध्ये लक्षणीय योगदान दिले आहे. केटो हेल्थ फर्स्ट बेफिकिरी खाण्यापासून ते व्यायामाचा अभाव, योग्य प्रमाणात झोप न मिळणे, ताणतणाव या सर्व गोष्टींमुळे हा लठ्ठपणा हा वाढतच चाललेला आहे. त्यामुळे आपण आपल्या खानपिनावर व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे, नाहीतर लठ्ठपणा हा वाढतच जाईल. परंतु या सर्व गोष्टी काही गमावले जात नाहीत, कारण उपचार आणि उपाय आहेत ज्याद्वारे त्याचा सामना केला जाऊ शकतो. आपल्या वातावरणात समोर आव्हानं असली तरी लठ्ठपणाचा सामना हा करावाच लागतो. त्यामुळे लठ्ठपणाला घाबरून चालणार नाही. याची आकलन जाणीवपूर्वक निवड करून आणि आपल्या आरोग्याला प्राधान्य देऊन लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करू शकतो. आणि संयम, चिकाटी, काळजी, खानपिनामध्ये बदल या सर्व गोष्टींवर आपण काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून लठ्ठपणा हा वाढणार नाही आणि यामुळे कोणताही आजार हा आपल्याला होणार नाही. ही काळजी घेणं आपली आजची काळाची गरज झालेली आहे आणि सकारात्मक मानसिकतेने हा प्रवास गाठणे ही मुख्य गोष्ट आहे. लठ्ठपणाचा धोका कमी करण्यात मदत करण्यासाठी काही पावले समाविष्ट आहेत. लक्षपूर्वक खाणे, आपल्या शरीराचे ऐका. लठ्ठपणाचा धोका कमी करण्यासाठी अन्नाशी निरोगी नातेसंबंध जोडण्यासाठी सजग आहार घेणे हे एक शक्तिशाली साधन आहे. आपण जे खातो त्याच्याकडे लक्ष द्या. यात संपूर्ण खाण्याच्या अनुभवाकडे लक्ष दिले पाहिजे. धीमे करून आणि प्रत्येक चाव्याचा आस्वाद घेऊन प्रारंभ करा. तुमच्या अन्नाची चव, पोत आणि सुगंध लक्षात घेण्यासाठी वेळ काढा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या जेवणातून जास्त समाधान मिळेल आणि जास्त खाण्याची शक्यता कमी होईल. जेव्हा तुम्हाला खाण्याची तीव्र इच्छा जाणवेल, तेव्हाच जेवायला बसा आणि स्वतः विचार करा की तुम्हाला खरंच भूक लागली आहे का? मी खाऊ का? असा विचार करा. लठ्ठपणाचा धोका